गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शीतल आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते शीतल डेली ब्लॉगमध्ये. तर मी झोपेतून उठायच्या अगोदरच माझं बाळ झोपेतून उठलं होतं. माझ्या बाबासोबत दूध घेऊन आला आहे आणि बाहेर बसला आहे. आईला म्हणत आहे, आई लवकर चहा बनव, मला चहा बिस्किट खायची आहे. तर माझी आई आता चहा बनवत आहे. तसा तर यांचा एक टाईमचा चहा करून झाला आहे आणि मी आणि माझे आम्ही दोघं चहा प्यायचे राहिलो आहोत. माझ्या आईने, आजीनी, बाबांनी आणि कार्तिकनं पिला वाटते, तो आमच्यासाठी बनव असं म्हणत आहे. तर चला आता पुढे याची थोडी गंमत बघूया आणि त्यानंतर आम्ही आमचाही चहा घेतो. चला पाहू याची गंमत थोडी. त्यानंतर मी माझ्या नवीन घराकडे आले आहे आणि इकडे हे असे लहान मुलं ट्युशनला जात होते आणि मस्त अशी झाडाची पण थंडी थंडी हवा सुटली होती. इकडे नळाला पाणी आले होते, तर पाणी वगैरे सगळं भरून ठेवलं माझ्या आईने आणि मग मी दात घासत आहे आणि मग माझी आई चहा बनवेल. तर इकडे बाथरूमच्या दरवाजाला अजून काही दरवाजा लावलेला नाही, आम्ही तात्पुरता असा पडदा लावून घेतला आहे. तर असो, मी आता दात वगैरे घासून घेते आणि घरी गेल्याच्या नंतर माझी आई आम्हाला परत एकदा चहा बनवते. परत एकदा म्हणजे त्यांनी बनवला होता आणि पिलेला पण होता. मी आणि माझे आम्ही दोघंच राहिलो होतो ना चहा प्यायचे, त्यामुळं. तर चला, माझ्या बहिणीने इकडे घरामध्ये आरसा वगैरे लावून ठेवला होता आणि थोडंसं मेकअपचं सामान पण इकडे खिडकीवर ठेवलं होतं आणून. तर पहा तिनं काय काय आणून ठेवलं आहे, क्रीम वगैरे, मॉइश्चरायझर, ब्रश असं इकडे आणून ठेवलं आहे तिनं. म्हणजे इकडे जा आणि तिकडे जा असं परत परत करायला नको. आणि हे किचनचं आहे कडप्पा आणि इकडे टी व्ही लावली होते आणि मी त्यानंतर आली आहे घरी. चहा प्यायच्या अगोदर थोडा नाश्ता करावं म्हटलं, तर इकडे रात्रीची आमटी उरली होती आणि भात होता थोडा. तर मी भात आणि आमटी खाल्ली आहे. रात्री पुरणपोळी बनवली होती ना, तर त्याची आमटी आहे ती. तर मी नाश्ता वगैरे करून घेतला आहे आणि हो का, माझी आई चहा बनवत आहे माझ्यासाठी. तर मस्त आता चहा वगैरे पिऊन परत मी जाते तिकडे. तर मी चहा घेतला आहे आणि नाश्ता पण केला आहे आणि मी आली आहे परत इकडे माझ्या घराकडं बाळाला घेऊन. तर बाळ असं इकडे पाण्यासोबत खेळत होतं आणि माझी आजी बसली होती निवांत. उद्या 15 ऑगस्ट आहे, म्हणून सर्वांनी घरावर झेंडा लावला आहे आणि झेंडा पाहून तो जय हिंद असा करत आहे. तर चला आता पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.